राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. लेट व्हिडिओ बनवण्या किंवा एवढ्या उशिरा व्हिडिओ बनवण्यापाठीमागे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे किंवा एक धक्कादायक कारण समोर आलंय की मराठा आरक्षणाचं जो नेतृत्व करणारे आपले मनोज जरांगे पाटील असतील, यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. मी असं का बोलतोय या व्हिडिओमध्ये? एवढ्या रात्री व्हिडिओ बनवण्याचं पाठीमागचं कारण काय आहे? तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2-4 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे आणि तुमचं मत प्रतिक्रिया काय असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो. तर मित्रांनो, काल बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक रॅली काढली. ठीक आहे, रॅली काढून जेसीबीनी फुलं उधळली. आता ही गोष्ट कोणाला पटली नाही किंवा कोणाला पटली नाही किंवा कोणाच्या पोटात जळजळ व्हायला लागली. म्हणून या कारणामुळे की तुम्ही विना परवानगी रॅली काढली आणि जेसीबीवरनं फुलं उधळली म्हणून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत. म्हणजे आता विचार करायची गोष्ट आहे की साधं रॅली काढली विना परवाना म्हणून आणि जेसीबीनं फुलं उधळली म्हणून आता तुम्ही गुन्हे दाखल करणार. आता येणाऱ्या इलेक्शनच्या म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कित्येक सभा तुमच्या होणार किंवा विपक्ष असणाऱ्या सरकारच्या होणार, महाविकास आघाडीच्या होणार, आपलं हे एकनाथ शिंदे सरकारच्या गटाच्या होणार. त्यावेळेला प्रत्येक सभेला तुम्हाला परवानगी मिळाली जाणार आहे ना. आणि जेव्हा एखादा मोठ्या समाजाचा नेतृत्व करणारा एखादा नेता म्हणा किंवा एखादा कार्यकर्ता, आपण मनोज जरांगे पाटलांना कार्यकर्ताच म्हणूया, त्यांनी अजून स्वतःला नेता म्हणून घोषित केलेलं नाहीये. मग अशा वेळेला असा समाजाचा एखादा व्यक्ती किंवा समाज एखाद्या व्यक्तीचं असं स्वागत करत असेल किंवा समाज एखाद्या व्यक्तीला एवढं प्रेम करत असेल तर तुमच्या पोटात जळजळ होण्याची आणि दुखायची गरजच नाहीये ना. क्षुल्लक कारण आहे, एखाद्याची मिरवणूक झाली आणि त्या मिरवणुकीमध्ये जेसीबीनं फुलं उधळली म्हणून तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. तुमच्यावरती जेसीबीनं फुलं उधळण्याची तुमची आहे का काय? तुम्हाला जेसीबीनं फुलं नाही, तुम्हाला जेसीबीनं शिव्या घातल्या जात आहेत समाजामध्ये. तुम्ही जाऊन जरा माहिती काढा, एक सिक्रेट सर्व्हे एखादा करा जरा, म्हणजे तुम्हाला कळेल समाजामध्ये तुमच्या प्रति किती प्रेम आणि भावना तुमच्या निर्माण झालेली. तुम्ही दडपशाही करायची म्हणजे एवढी दडपशाही करणार. आणि तुम्ही मला विशेष हा वाटतंय, एका बाजूने तुमच्या अमित शहा येतात महाराष्ट्रामध्ये, एका बाजूने तुम्ही सगळेजण सरकारचे शीट शेअरिंग करता, तुम्ही सर्व समाजाला एकत्र घेऊन लढायचा विचार करता आणि तुम्ही एका समाजाच्या नेत्याला तुम्ही अशा प्रकारे टार्गेट करता की साधं रॅली काढली किंवा साधं एखाद्याने सत्कार केला तरी तुम्ही त्याच्यावरती आता गुन्हा दाखल करणार आहे. अरे बस झालं ना. आता किती खुनशी तुम्ही राजकारण करणार आहात? आता तुम्हाला मी तर तुम्हाला म्हणतोय की एक सिक्रेट तुम्ही सर्वे करा की तुम्हाला समाजातून तुम्हाला किती प्रकारे सपोर्ट आहे, किती प्रकारे विरोध आहे. तुम्ही स्वतःच निवडणुकीतून बाहेर व्हाल, एक्झिट माराल तिथनंच सर्वे बघूनच. आता तरी थोडी मनं जिंकायची बघा यांची, समाजाची. आणि ते फडणवीस साहेबांना तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर नसेल बीजेपीचं महाराष्ट्रात भलं करायचं ना तर तुम्ही बीजेपीतून बाहेर व्हा. तुमच्या या खुनशी फालतूगिरीमुळे किंवा मानसिकतेमुळे ना तुम्ही बीजेपीचंही महाराष्ट्रात नुकसान करणार आहे आणि केंद्रातल्या बीजेपीचं नुकसान करणार आहे. महाराष्ट्रातले कोण भारतीय जनता पार्टीचे प्रभारी असतील त्यांनी जर ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की त्यांच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे जे काही ठराविक नेते आहेत यांच्याबद्दल समाजामध्ये किती प्रकारे द्वेष निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही एवढा सगळा द्वेष समाजामध्ये असताना तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात. आणि तुम्हाला ही अपेक्षा आहे की आता हे सगळं समाज, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल किंवा इतर मागासवर्गीय समाज असेल, ओबीसी मधलाही काही समाज आहे, सगळे समाज तुमच्या पाठीमागे नाहीये. जर तुम्ही 50 ते 60% लोक जर नाराज असताना तुम्ही त्यांच्यावरती निवडणूक लादत असाल तर आणि तुम्ही वरून काय अपेक्षा करणार की भारतीय जनता पार्टीचं किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार परत महाराष्ट्रात येईल? कुठल्या जगामध्ये जगता तुम्ही? मला काही ही गोष्ट कळत नाहीये. आणि विनंती आहे, तुम्ही त्या जरांगे पाटलाच्या नादाला लागू नका. तो जरांगे पाटलाच्या नादाला लागला तर तुम्ही आजच्या डेटला सुद्धा 2 ते 4 ते 5 कोटी मराठी आज त्यांच्या मागे आहेत. ठराविक 10-20% मागे मराठी आपण समजून जाऊ इथं पक्षांच्या पाठीमागे गेले असतील. 4 ते 5 करोड मराठी आज त्यांच्या मागे आहेत. तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय, 100 गुन्हे दाखल करा, 200 गुन्हे दाखल करा आणि त्यांना तुम्ही अटक करणार. ह्यातनं बाहेर पडा. येणाऱ्या निवडणुकीला कुठल्या मुद्द्यावरती जाणार त्या मुद्दे तुम्ही बघा. कारण विकास तर आपला झालेलाच नाहीये महाराष्ट्रामध्ये. गेली 5 वर्ष ह्या पक्षातून उड्या मारायच्या, त्या पक्षातून उड्या मारायच्या, सरकार 2 वेळा बदलायचं, ह्या गोष्टीमध्येच 5 वर्ष निघून गेलेली. लोकसभेचं इलेक्शन आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सारखा एक हुशार व्यक्तिमत्व निवडून पुन्हा यावा यासाठी कार्य करा. उगाच तुमच्या ॲटिट्यूडमुळे, तुमच्या घमंडीमुळे
देशामध्ये एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात देशातली सत्ता जाऊ नये, एवढाच विचार करा. जय शिवराय, जय मल्हार.